नमस्कार, मी विशाल पाटील। शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नव्हेत, तर ते आपल्या आयुष्याच्या प्रवासातील प्रकाश स्तंभ आहेत। ते जणू आपल्या मनाच्या अंधारातल्या कोपऱ्याला उजेड देणारे, स्वप्नांना पंख देणारे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये एक नवा सूर घालणारे कलाकार आहेत। शिक्षकांच्या शब्दांमधून फक्त शाब्दिक ज्ञान नव्हे, तर जीवन शिकवणाऱ्या कथा, संस्कार आणि प्रेरणा उमटते। ते केवळ शाळेतील शिक्षक नव्हे, तर समाजाच्या मनाचा शिल्पकार आहेत, जे प्रत्येक पिढीला नव्या आशा आणि विश्वासाने सज्ज करत असतात। मात्र या प्रकाश स्तंभाला अनेकदा वाऱ्याच्या झुळूकप्रमाणे जावं लागतं। कमी वेतन, अपुरी सुविधा, वाढत्या जबाबदाऱ्या आणि कमी सन्मान यामुळे शिक्षकांच्या वाटचालीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात। त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि अनेकदा त्यांच्या आवाजाला कान नाहीसे होतात। तरीही शिक्षक आपल्या ध्येयापुढे न झुकता संघर्ष करत असतात, कारण त्यांना माहिती असतं की त्यांच्या या प्रयत्नांमुळेच देशाचा उदय होणार आहे। आणि म्हणूनच अजूनही शिक्षकांना आंदोलनं करावी लागतात, आपले हक्क मिळवण्यासाठी, समाजामध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी। शिक्षक हे फक्त ज्ञानाचे वाहक नाही आहेत, तर ते स्वप्नांना आकार देणारे, भविष्य घडवणारे आणि संस्कृती जपणारे दिशादर्शक आहेत। त्यांच्या कष्टांना योग्य मान मिळाला पाहिजे, कारण शिक्षकांमुळेच तर आपला समाज आणि देश उज्ज्वल होतो। शिक्षकांच्या या संघर्षाला आपण सर्वांनी साथ द्यायला हवी, कारण शिक्षकांची उंची म्हणजे आपल्या सर्वांची उंची आहे। मात्र असं असताना आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांना मुंबईतल्या आझाद मैदानावरती आंदोलन करावं लागतंय। वेतनवाढ आणि सुविधा मागणीसाठी हजारो शिक्षक आज एकवटलेत, पण सरकारकडून अद्याप उत्तर मिळालेलं नाही। या संघर्षाचा पुढील भाग नेमका काय, याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। विना अनुदानित शाळांना त्वरित अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये शिक्षक आंदोलनाला बसलेत। त्यांच्या आंदोलनाला शरद पवारांसह इतर नेत्यांनी पाठिंबा दर्शवला। तसंच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आंदोलक शिक्षकांनी त्या ठिकाणी आता पवित्रा घेतलाय। मुंबईच्या धडधडत्या हृदयामध्ये म्हणजेच आझाद मैदान आज एका वेगळ्या ऊर्जेने धगधगताना दिसतंय। हजारो शिक्षकांचा महासागर, त्यांचे आवाज, त्यांच्या मागण्यांचा गजर यांना संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून सोडलेला आहे। शिक्षकांच्या हातामध्ये फडकणारे फलक, डोळ्यातील आशा आणि चेहऱ्यावरचा निर्धार हे केवळ आंदोलन नव्हे, तर शिक्षकांच्या स्वाभिमानाची जाहीर घोषणा आहे। त्यांच्या मागण्या साध्या नाहीयेत, त्या शिक्षणाच्या भविष्याशी, समाजाच्या प्रगतीशी जोडलेल्या आहेत आणि या आंदोलनाला राजकीय वादळाचं वळण मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः मैदानात येऊन शिक्षकांच्या बाजूने उभे राहिले आहेत। त्यांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेल्याचंही दिसून आलं। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील सरकारवर तिखट शब्दात टीका करत शिक्षकांच्या व्यथेला आवाज देण्याचा प्रयत्न केला। सरकारने दिलेली आश्वासनं हवेमध्ये विरली, निधी मिळेना, आमच्या शाळा अडचणीत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केलाय। हे केवळ आंदोलन नव्हे, तर सरकारच्या धोरणांना विचारलेला हा थेट आणि खुला सवाल आहे। निवडणुकांचा काळ जवळ येतो आणि शिक्षकांचा हा रोष सरकारच्या समीकरणांना हादरवू शकतो। दरम्यान शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारला जबाबदार धरलं जाईल, असा स्पष्ट इशाराच शरद पवारांनी दिलाय। आणि त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण अगदी सुरुवातीला आता जाणून घेणार आहोत। तर शिक्षकांच्या मागण्यांवरती एक नजर टाकूया। तर शिक्षकांच्या एकूणच मागण्या काय आहेत? विना अनुदानित शाळांना त्वरित अनुदान द्या, जुने अनुदान आणि आर्थिक प्रोत्साहन द्या, शासकीय आश्वासनं पूर्ण करा, तर शाळांना 100% अनुदान द्यावं
ही त्यांची आणखी एक प्रमुख मागणी. ऑक्टोबर 2024 निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी अशी देखील त्यांची एक मागणी आहे. तर शिक्षकांच्या मागण्या काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रिकामे बाकडे, ओस पडलेली शाळा, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्न, वर्ग खोल्यांमध्ये नीरव शांतता, हे सध्या राज्यातल्या शाळांमधील काही ठिकाणचं वास्तव आहे. कारण राज्यातल्या शेकडो शाळांमध्ये शिक्षकांची जागा अजूनही कुणी भरलेली नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांचा हा वाढता डोंगर विद्यार्थ्यांच्या भविष्याला कोणत्या वळणावरती घेऊन जातोय पाहूयात. सध्या महाराष्ट्राला अंदाजे किती शिक्षकांची आवश्यकता आहे ते. तर महाराष्ट्रात किती शिक्षकांची गरज आहे? राज्यामध्ये या घडीला 21,678 शिक्षक पदं ही रिक्त असल्याचा अंदाज आहे. मराठी माध्यमांचा जर आपण विचार केला तर यापैकी 18,373 रिक्त पदं आहेत. त्यानंतर उर्दू माध्यमामध्ये 1,850 पदं रिक्त आहेत. इंग्रजी माध्यमांमध्ये 931 पदं रिक्त असल्याचं समोर येतं. हिंदी माध्यमामध्ये देखील 410 पदं रिक्त आहेत. तर झेडपीच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, त्याची देखील धक्कादायक आकडेवारी आहे. 12,522 पदं त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त आहेत. तर महापालिकेच्या शाळांचा जर आपण अंदाज घेतला तर अंदाज आहे 2,951 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत. मग नगर परिषदेच्या शाळा साधारण 477 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत. खासगी शाळांचा विचार केला तर 5,728 पदं त्या ठिकाणी रिक्त. एकंदरीत महाराष्ट्रात किती शिक्षकांची आवश्यकता आहे ते आपण पाहिलं. बरं, हे पाहिल्यावर तुम्हाला अंदाज आला असेलच, कारण अंदाजे 21,678 शिक्षकांची सध्या आपल्या राज्याला गरज आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांची शिक्षक शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झालेली आहे. तर शिक्षकांच्या मागण्यांबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक शिष्टमंडळाला दिलेलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तरी शिक्षक समाधानी होणार का? त्यांनी केलेल्या मागण्या नक्की पूर्ण होणार का? अशा विविध प्रश्नांवरती खलबतं करण्यासाठी आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना, मराठवाडा मतदारसंघाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक संघटनेचे समन्वयक संजय डावरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात जी आहे ती मी निश्चितच यावेळेला शिक्षक संघटनेचे समन्वयक संजय डावरे यांच्यापासून करेन. संजयजी, आज शिष्टमंडळ आणि त्यांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट, या चर्चेदरम्यान नेमकं काय घडलं? शिक्षकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील असं आश्वासक चित्र सध्या तरी दिसून येत आहे का? संजय डावरे. निश्चितच आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं. चर्चेसाठी बोलवल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. पाचशे 2 अधिवेशन आम्ही वाट पाहिली होती की त्याच्यामधून काहीतरी तोडगा निघेल, परंतु 10 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णय निघाला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला, परंतु आज 9 ते 10 महिने झाले त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा जी आम्हाला अपेक्षित तरतूद होती निधीची ती तरतूद झालेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही आज 2 दिवस शाळा बंद करून ज्यावेळेस आम्ही आझाद मैदानावर बसलो, त्यानंतर आज मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर त्यामध्ये निश्चितच जे गिरीजी महाजन होते यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केलेली होती आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमच्या सर्व शिष्टमंडळाला आणि त्या ठिकाणी आमदार महोदय होते, त्या आमदार महोदयाच्या समोर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला असं आश्वस्त केलं की हे अधिवेशन संपण्याच्या आत तुम्हा सर्वांना तुमचा जो निधी आहे तो निधी तुम्हाला मिळालेला असेल. बरं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला समोर सांगितलं की थोडीशी आम्हाला निधीची अडचण आहे, निधीची येणार नाही, परंतु आम्ही ती निधीची तरतूद कुठून आणि कशा प्रकारे करायची आहे हे मी फायनान्स डिपार्टमेंटशी त्यांनी ते बोलून आलेले होते. ती फायनान्स मिनिस्टरशी किंवा त्या विभागाशी त्यांनी बोलणं झाल्याच्या नंतर ती निधीची तरतूद आम्ही तुम्हाला करून देऊ आणि त्यानंतर जे अधिवेशन संपण्यापर्यंत तुम्हाला ही सर्व जी गोड बातमी आहे किंवा गोड तुम्हाला खायला मिळेल अशा प्रकारचं आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे. बरोबर. नेमकं या भेटी दरम्यान काय घडलं, तुम्हाला आश्वस्त करण्यात आलं हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी यावेळेला
शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्याकडे जाऊयात। निलेशजी, काल खरं तर रोहित पवारांना त्या ठिकाणी जावं लागलं, आज खुद्द ज्येष्ठ नेते असलेल्या शरदचंद्रजी पवार यांना देखील त्या ठिकाणी शिक्षकांच्या भेटीला जावं लागलं। मात्र जे उद्याचं भवितव्य घडवणारे शिक्षक आहे त्यांना अशा प्रकारे आझाद मैदानावरती येऊन आंदोलन करण्याची वेळ का येते? सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 2 दिवस त्या ठिकाणी मुंबईत यावं लागतं, यामागची मुख्य कारणं आपण काय पाहिली निलेशजी? पहिली गोष्ट, जो ज्ञानदान करणारा शिक्षक आहे त्याने अनेक पिढ्या घडवल्या। तुम्ही आम्ही जे आज एकमेकांसमोर बोलतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माझा शिक्षक आहे। बरोबर आहे। आपण आपल्या म्हणतो की आपले आई वडील हे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ, तर त्याच बरोबरीने माझा शिक्षक सुद्धा तेवढाच श्रेष्ठ आहे। आणि ज्या शिक्षकांना जर आंदोलन करण्याची वेळ येते ही महाराष्ट्रासाठी सर्वात महत्वाची एक निंदनीय गोष्ट आहे। तुम्ही पाहिलं असं, माझ्या शिक्षक जर अस्वस्थ असला तर तो काय त्या ज्ञानदान करणार आहे? त्यामुळं शिक्षक हा सगळ्यात महत्वाचा पिढ्या घडवणारा घटक आहे। आणि जर पिढी घडली तर प्रगती होणार आहे, पिढी घडली तर डेव्हलपमेंट होणार आहे। आणि जर ती पिढी घडवणाऱ्यांना जर आपण अस्वस्थित जर करणार असेल तर निश्चित त्याचा परिणाम ज्ञानदानावर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि ही महाराष्ट्रासाठी निंदनीय गोष्ट आहे। शिक्षकाला 3 दिवस झालं पावसात चिखलात बसावं लागलं बरोबर त्या आंदोलन करण्याच्या ठिकाणी। काल आमचे विधानसभेचे आमदार रोहित दादा पवार त्या ठिकाणी रात्रभर त्यांच्या बरोबर ते सुद्धा झोपले। काल सुप्रियाताई त्या आंदोलनकर्त्यांना भेटल्या। आज मी आणि आदरणीय पवार साहेब सुद्धा त्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी गेलेला आहे। माझे सर्वात महत्वाचं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षकांच्या आवाज तो मागण्या नाही, शिक्षकांच्या मागण्या लिमिटेड असतात। माझा शिक्षक हा एकदम मायक्रो नियोजन करणारा असतो आणि तो चुकीच्या मागण्या सुद्धा कधी करणार नसतो। त्यामुळे तो जो कष्ट करतो, तो जो ज्ञानदान करतो तेवढं तर त्याला मिळालं पाहिजे ना। शेवट ह्या पिढी घडवणारा शिक्षक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे। आणि तो जर आंदोलन करतो ही आपल्या सर्वांसाठी एक निंदनीय गोष्ट आहे, ती महाराष्ट्रासाठी। बरोबर आहे। आणि त्याचे प्रत्यक्ष तुम्ही साक्षीदार होतात, ज्यावेळेला त्या ठिकाणी या शिक्षकांची भेट घेतलेली होती, त्यांच्या मागण्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांना आंदोलन करावं लागतंय। शिक्षक आमदार जयंत आसगावकर आपल्यासोबत आहेत। जयंत आसगावकरजी, शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आज शिक्षक आमदारही त्या ठिकाणी जातात, मात्र तरी देखील आपल्या शिक्षकांना आंदोलन करण्याची वेळ येते। कुणाच्या इच्छाशक्तीचा हा अभाव आहे? शिक्षकांचे प्रश्न तितक्या पोटतिडकीनं मांडले जातात का राज्य सरकार समोर? खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 2-2 पिढ्या घडवणारा आमचा शिक्षक स्वतःच्या पोटासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतो, हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे। आज त्या ठिकाणी जर बघितलं तर 14 ऑक्टोबर रोजी 2024 रोजी शासनाचा निर्णय झाला मंत्रिमंडळाचा, परंतु 9-10 महिने झाले त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे निधीची तरतूद झाली नाही। पूर्वी जर बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्येक सुरुवात अनुदानाला झाली की 20, 40, 60, 80, 100 अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी हे अनुदान मिळत होतं। परंतु या ठिकाणी आमच्या शिक्षकांना मात्र प्रत्येक टप्प्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। गेली 2 दिवस त्या ठिकाणी शिक्षक असतील, महिला असतील, मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आल्या होत्या। पावसामध्ये, उन्हामध्ये, चिखलामध्ये त्या ठिकाणी त्या बसून होत्या रात्रभर आणि त्या ठिकाणी शासनाला या निमित्तानं जाग आणण्याची भूमिका त्यांनी केली। वेळोवेळी सभागृहामध्ये सुद्धा आम्ही या शिक्षकांच्याबद्दल आवाज उठवलेला आहे। त्या ठिकाणी जे काय वेगवेगळी आयुध जे आहेत त्या आयुधाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शासन दरबारी आवाज उठवण्याची भूमिका सर्व शिक्षक आमदारांनी, पदवीधर आमदारांनी घेतलेली आहे। आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन आहे याला खऱ्या अर्थानं हे यश म्हणजे आजचं यश जे आहे ते यशाचे श्रेय या सगळ्या या समन्वय संघाला द्यावं लागेल असं मला वाटतंय। आज त्या ठिकाणी अद्यापही त्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की पगार देऊ, परंतु 1 जून 2024 पासूनचा जो फरक आहे तो सुद्धा आमच्या बांधवांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, ही आमची तळमळीची इच्छा आहे। बरोबर आहे। ते अनुदान मिळणार का? मराठवाडा मतदारसंघाचे शिक्षक आमदार विक्रम काळे या संदर्भातलं उत्तर देतील। विक्रमजी, सरकारसमोर सातत्यानं शिक्षकांनी आपापल्या मागण्या त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत, इतकी पदरिक्त आहेत,
त्यांच्या ज्या मागण्या आहेत की मतदानाचं अतिरिक्त काम जे आहे ते त्यांच्यावरती लादू नये, शिक्षकांसमोरच्या अडचणींचा पाढा मोठा असताना सरकार या शंकांचं निरसन कशा प्रकारे कळेल? कारण एका बाजूला अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या मागण्यांची उत्तरं मिळतील, पैसा मिळेल, असं जरी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी देखील 2 दिवस आंदोलन करण्याची वेळ येणं, कुणाची इच्छाशक्ती कमी पडते विक्रम काळेजी? निश्चितपणानं आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे आणि संकटमोचक म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण उभा महाराष्ट्र पाहतो ते माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळं आज या 2 दिवस आंदोलन करणाऱ्या राज्यातल्या हजारो शिक्षकांना न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे. शेवटी लोकशाहीमध्ये मागावं लागतं, आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही अशी आपली ख्याती आहे आणि त्यामुळं आंदोलन झालं आणि त्याच्यामधून हा मार्ग निघालेला आहे. शेवटी सरकारनं निर्णय घेतला आणि याच सरकारनं घेतला. फडणवीस सरकार, यापूर्वी शिंदे सरकार, आमच्याच महायुतीच्या काळामध्ये या सर्व शाळांना 20%, 40%, 60% हा टप्पा आणलेला आहे. 60% वेतनसुद्धा सर्व शिक्षक घेत आहेत. त्यांना पुढील 20% टप्पा म्हणजे 80% आता ते होणार. त्यासाठी शासन निर्णय 2024 मध्ये काढलेला होता. परंतु 2 अधिवेशनं झाली, त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद झाली नाही. त्याच्यामुळं हे आंदोलन त्या ठिकाणी झालं. परंतु हे शासन शिक्षकांच्या बाजूने आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर भूमिका शिक्षक आमदार म्हणून आमची राहिली. मी तर सुरुवातीला अगदी 4 शिक्षकांपासून आझाद मैदानावर सहकार्यांना घेऊन हे कायम शब्द काढण्याचं आंदोलन केलेलं होतं आणि तेव्हापासून खरं म्हणजे संस्थाचालकांनी 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलेलं होतं की आम्ही कधी अनुदान मागणार नाही, आम्हाला परवानगी फक्त द्या. असं असताना सुद्धा शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं म्हणून आम्ही लढलो, भांडलो, रस्त्यावरती उतरलो आणि त्या लढाईमध्ये आम्हाला यश आलं. राज्य सरकारनं निर्णय केला आणि टप्प्याटप्प्यानं काय होईना परंतु हा 20%, सुरुवातीला 40, 60, आता 80% आणि पुढील येणारा 100%चा टप्पा सुद्धा देण्याचं सूत्रवाच आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठकीमध्ये केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणाने याच्यामध्ये अगदी जी 100%ची मागणी आहे ती पण पूर्ण होण्याचं काम हेच सरकार त्या ठिकाणी फडणवीस सरकार करेल. आदरणीय आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी पण याच्यामध्ये मार्ग काढून इतर ठिकाणी जो काही निधी शिल्लक आहे तो देऊ आणि यांचं वेतन जुलै महिन्यापासून करण्यासाठी सुद्धा जी आर्थिक तरतूद आहे ती सुद्धा अधिवेशनापूर्वी त्या ठिकाणी केली जाईल असंही सांगितलेलं असल्यामुळे मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागण्याचं काम झालंय. शेवटी शिक्षक समन्वय संघ, सर्व आमचे शिक्षक आणि पदवीधर आमदार सगळ्यांचं म्हणून हे सामूहिक यश आहे. त्या ठिकाणी निश्चितपणाने मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अर्थमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या मध्यस्थीमुळे हा निर्णय झाला याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. बरं, तुम्ही आभार व्यक्त करताय, मात्र घेतलेल्या निर्णया संदर्भामध्ये एका बाजूला निलेश लंकेजी, मी आपल्याकडे तर येणारच आहे, मात्र सुरुवातीला संजय डावरे यांना मला विचारायचं आहे. संजयजी, आश्वासन देणं आणि आश्वासनांची पूर्तता होणं यामध्ये फरक असतो. आज ज्या प्रकारे भेटीगाठी झालेल्या असतील, मात्र आज महाराष्ट्रभरातून आलेल्या शिक्षकांची नेमकी संख्या किती, आझाद मैदानावरती असलेल्या या सर्व शिक्षकांच्या मूळ मागण्या मला आज आपल्या तोंडून ऐकायच्या आहे. कारण महाराष्ट्र यावेळेला पाहतोय आणि महाराष्ट्रातले तमाम शिक्षक जे आपल्या सोबत त्या ठिकाणी येऊ शकले नाही, मात्र त्यांचा पाठिंबा आपापल्या गावातून, आपापल्या शाळेतून अजूनही आपल्या सोबत आहे. मग मला सांगा, मिळालेली आश्वासनं, त्याची पूर्तता याविषयी किती समाधान व्यक्त करणार आहात संजय डावरेजी, की आता कुठेतरी शिक्षकांमध्ये असलेला असंतोष निवळलाय असं आम्ही समजायचं? निश्चितच मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की आमची जी प्रमुख मागणी होती ती एकच मागणी घेऊन आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि जवळपास 5 जून पासून आम्ही आझाद मैदान या ठिकाणी बसलेलो होतो की आमची मागणी जी होती की तुम्ही 14 ऑक्टोबर 2024ला सर्व विभागाची मान्यता घेऊन कॅबिनेट 10 ऑक्टोबर 2024ला कॅबिनेट घेऊन जो तुम्ही शासन निर्णय 14 ऑक्टोबरला काढला होता 24ला, तो शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही एकमेव प्रमुख मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यामध्ये काही प्रथमतः 20% येणार होते, ते जे 20% ते 40% येणार होते, जे 40% ते 60% येणारे होते आणि जे 60% आहेत
ते 80% येणार होते आणि त्याच्यामध्ये काही त्रुटीमध्ये पण काही अडकलेली लोक होती. त्या त्रुटीच्या लोकांना देखील त्या टप्पा मिळणारा टप्पा आहे. म्हणजे ही जी सर्व लोक आहेत, ही सर्व लोकांना एक पुढचा टप्पा मिळणं ही प्रमुख मागणी होती आणि ती मागणी ते शासन निर्णय काढून पूर्ण केलेली होती. परंतु त्या शासन निर्णयासाठी अनेक, जसं म्हटलं, हे तिसरं अधिवेशन आहे. या तिसऱ्या अधिवेशनापर्यंत देखील या शासनाने 1 रुपयाचा निधी न दिल्या कारणाने त्या ठिकाणी लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि तो असंतोष निर्माण झाला म्हणून 8 आणि 9 जुलैला राज्यातील सर्व शिक्षक हे शाळा बंद करून या ठिकाणी आझाद मैदानावरती उपस्थित राहिले आणि आझाद मैदानावरती उपस्थित झाल्याच्या नंतर आज ही ज्या ठिकाणी जमा झालेले सर्व जे काही आमचे बांधव आहेत, या बांधवामुळे मग त्या ठिकाणी विरोधी पक्ष त्या ठिकाणी आले. त्यानंतर शासनाने देखील त्याची दखल घेतली आणि दखल घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी आज आम्हाला एक आश्वस्त केलेलं आहे. अशी आश्वासनं आम्हाला खूप वेळा मिळालेली आहेत. परंतु आज ज्या प्रकारे ठोसप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सगळ्या आमदार महोदयांनी देखील, जे शिक्षक आमदार आमच्या सोबत होते त्यांनी देखील ते ठोसपणे आमच्या समोर सांगितलं. आम्ही लोकांसमोर बोललो तर लोकांनी त्यानंतर त्याच्यावरती एक आश्वासन दिलेलं आहे. म्हणून तोपर्यंत या अधिवेशन संपण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुढच्या जुलै महिन्याचा जो काही पगार आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये टप्पा वाढून मिळेल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. परंतु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निश्चितच आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं असं मानत नाहीत किंवा आम्हाला निश्चित आतापर्यंत अशी भरपूर आम्हाला आश्वासनं मिळाली आणि ते आश्वासनाचं कधी ते पूर्णत्वाला गेलेले नाही आहेत. परंतु निश्चितच जे टप्पे आम्हाला मिळालेले आहेत ते टप्पे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आम्हाला मिळालेले आहेत आणि म्हणून आताही आम्हाला अपेक्षा आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून हा टप्पा आम्हाला मिळेल अशा प्रकारचं नक्की आम्हाला या ठिकाणी असं वाटतंय. त्यामुळे आम्ही तोपर्यंत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे 20 ते 25 हजार शिक्षक बांधव या आझाद मैदानामध्ये आलेले होते ते सर्वजण तेवढी एक आश्वासन घेऊन त्याला एक आम्ही समाधान मानून आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करण्याचं ठरवलेलं आहे. आणि पण निश्चितच जर का याच्यानंतर जर का नाही झालं तर निश्चितच आमची जी भूमिका आहे ती पुन्हा त्या आंदोलनाची भूमिका राहील असं आम्ही या ठिकाणी पुन्हा आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जाहीर करतो. बरोबर आहे संजयजी, आपण म्हणताय की सध्या तात्पुरत्या स्थगितीचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, मात्र यापूर्वी अनेक आश्वासनं दिली गेली. त्या आश्वासनांची पूर्तता का झाली नाही आणि प्रत्येक वेळेला शिक्षकांना का अशा प्रकारे सरकारसमोर पदर पसरावा लागतो, या संदर्भातलं उत्तर आपण घेणार आहोत. शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्याकडून शिक्षक जे आहेत त्यांच्या असलेल्या समस्या, त्यांची आज झालेली भेट या संदर्भामध्ये बोलतो. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना, मराठवाडा मतदारसंघाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक संघटनेचे समन्वयक संजय डावरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके या सर्व मान्यवरांबरोबर आपण चर्चा करणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत, काय त्यांच्या समस्या आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया. तर शिक्षकांसमोरील नेमक्या अडचणी आजपर्यंत काय आहे ज्यामुळे हा मुद्दा सर्वाधिक पेटला आणि आझाद मैदानामध्ये येऊन या शिक्षकांना 2 दिवस आंदोलन करावं लागलं. मतदानाचं अतिरिक्त काम हे त्यांच्यावर सोपवलं जातं, जनगणना करण्याचं देखील काम, शासकीय योजना राबवण्याचं काम, जनजागृती करण्याचं काम, विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून घेण्याची देखील जबाबदारी या शिक्षकांच्या खांद्यावर असते. निवडणुका लागल्यास त्याचं अवांतर कामही त्यांच्याकडून करून घेतलं जातं. वेळेत पगार नाही, कामाचे तासही वाढतच जातात. तर संस्था चालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत असल्याच्या देखील अनेक केसेस या शिक्षकांनी आजपर्यंत पाहिलेल्या आहेत, ज्या समाजासमोर आल्या. तर एकंदरीत शिक्षकांसमोरील या संपूर्ण अडचणींचा पाढा पाहिल्यानंतर मी थेटपणे यावेळेला शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्याकडे जाईल. निलेशजी, एका बाजूला आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, मात्र दुसरीकडे ज्या वेळेला या शिक्षकांसमोरच्या असलेल्या इतर अडचणींबाबत आपण यावेळेला पुन्हा एकदा बोलतोय या चर्चासत्रामध्ये की अडचणी असतात, मात्र अडचणींचं समाधान करण्यासाठी इतके वर्ष पुढाकार का घेतला गेला नसावा. निलेशजी, सर्वात महत्वाचं
आज आपल्या विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये समाधानकारक सुतोवाच त्या ठिकाणी मुख्यमंत्री असो, वित्तमंत्री असो किंवा अनेक शिक्षण मंत्री असो त्यांनी केलेलं आहे. माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही आश्वासन देण्यापेक्षा अंमलबजावणी करा आणि तुम्हाला अंमलबजावणी करणं कुठलंही अवघड गोष्ट नाही. जो शिक्षक सर्वात महत्वाचा घटक मानला जातो, की खऱ्या अर्थाने आजही आदरणीय पवार साहेबांचे धन्यवाद देतो. 1990च्या दशकामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री असताना शिक्षकांच्या बाबतीत जे अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आणि त्यामुळे शिक्षकाचं आर्थिक स्तर वाढलं आणि शिक्षकाला चांगल्या पद्धतीने समाजामध्ये मान सन्मान मिळाला. आणि तो शिक्षक त्या शिक्षकाला अतिरिक्त कामाच्या बाबतीत जर बोललं तर शिक्षकाला मतदानाचं काम असलं तरी तो शिक्षक माझा पुढे घातला जातो. शिक्षकाला इतर कुठला सर्वे असला का शिक्षकाला काम अतिरिक्त काम सुद्धा इतकं शिक्षकांच्या डोक्यावर नेऊन ठेवण्याचं काम केलंय. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा असो, महानगरपालिकेच्या शाळा असो, शासकीय शाळा आणि शाळांचं ज्ञानदान करणारे शिक्षक ठेवायचे का नाही हेच याच्या मागे प्रश्न आहे. अरे जो शिक्षक तो प्रामाणिकपणे काम करतो म्हणून त्याला कुठला पण शासनाचा सर्वे अतिरिक्त किती काम आहे, अतिरिक्त कामाला सुद्धा तो शिक्षक जुंपवला जातो. त्याचं सर्वात महत्वाचं अतिरिक्त काम थांबलं पाहिजे शिक्षकांचं. आणि शिक्षकांना प्रामुख्याने आज तुम्ही पाहिलं असं आजच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत, शासकीय शाळेत शिकणारा विद्यार्थी हा गरीब कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली, त्यांचे मुलं कुठेतरी इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिक्षण घेतात, कुठेतरी पुणे, मुंबई सारख्या वेगवेगळ्या शहरामध्ये शिक्षण घेतात. पण ज्याची आर्थिक परिस्थितीच नाही त्या कुटुंबातली, गरीब कुटुंबातले मुलं ते ज्या शाळेत शिक्षण घेतात आणि त्या शाळेत जर आपण त्या शिक्षकाला जर समाधानी ठेवू शकलो नाही तर ती तिची पिढी कशी घडणार आहे? म्हणजे गरीबाला गरीबच ठेवायचं का? त्यामुळे शिक्षकांच्या ह्या मागण्या तर पूर्ण केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आतापर्यंत आश्वासन देऊ नका, अंमलबजावणी करा. अंमलबजावणी करणं काही अवघड नाही ना. तुम्ही राज्याचा कारभार चालवता, तुम्ही आजच अंमलबजावणी करू शकता ना. 14 ऑक्टोबर 2024 ला ज्यावेळेस शासन निर्णय काढला त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे ना. अंमलबजावणी झाली पाहिजे. माझी तर मागणी ती अंमलबजावणी होत असताना शिक्षकांचा जो अतिरिक्त कामाचा भार आहे तो सुद्धा थांबला पाहिजे. आणि प्राथमिक शाळा असो, महानगरपालिकेच्या शासकीय शाळांमध्ये पूर्णपणे सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरत होतो, माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील एका कार्यक्रमात मी बसलो असताना लहान लहान मुलं एक निवेदन घेऊन आली. ते निवेदन मी उत्साहाने ते निवेदन पाहिलं. मला वाटलं लहान मुलांच्या काय समस्या असू शकतात. त्यांनी त्या मला निवेदनामध्ये काय दिलं त्या पत्रामध्ये, आमच्या शाळा तर बंद नाही होणार, म्हणजे आमच्या शाळा तर बंद नाही होणार प्राथमिक शाळा. म्हणजे मला त्या मुलांचं ते पत्र वाचून माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. अरे या मुलांपुढे काय प्रश्न आहे, आज आमची शाळा तर नाही ना बंद होणार. म्हणजे हे दिवस आलेले, हे खाजगीकरणाकडे सगळं वाटचाल चालू ही थांबली पाहिजे. शासकीय शाळांना त्या ठिकाणी पूर्णपणे सरकारने शिक्षकांच्या मागण्या असो किंवा इतर सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आजही अनेक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहे. त्यामध्ये 2 शिक्षक कसे 1ली ते 4थी पर्यंत शिकवणार आहेत? त्यामध्ये एखादा मुख्याध्यापक असला तर त्याला केंद्रीय त्या शाळेत जा, त्याला अतिरिक्त कामाचा लोड कसं त्याने अनुदान काम करणार आहे? त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा इतक्या ठेवतो आपण. ज्यावेळेस आपण शिक्षकाकडून अपेक्षा ठेवतो ना, त्याला तेवढं फ्री हँड दिलं पाहिजे, त्याला अतिरिक्त काम सुद्धा थांबवलं पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं, आज अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी पावसामुळे गाळतात, अनेक शाळा पडायला झाल्यात, निर्लेखन झाले, पण शासन त्याला निधी देत नाही. अरे तुम्ही एका बाजूला एखाद्या ठिकाणचा निधी कमी करा, पण त्या जिल्हा परिषदेच्या शाळा, शासकीय शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत. इंग्लिश मिडियमच्या खाजगी शाळांपेक्षा चांगल्या शाळा तुम्ही त्या ठिकाणी उभ्या केल्या पाहिजेत. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारच्या काळामध्ये तुम्ही पहा, महानगरपालिकेच्या किती अतिशय सुंदर शाळा बनवल्या, तशा आपल्या शाळा झाल्या पाहिजेत. आज आपण म्हणतो डिजिटल शिक्षण मिळालं पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. ठीक आहे, गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्र येऊन एखाद्या शाळेला डिजिटल बोर्ड घेऊन देतात, एखाद्या वेगवेगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून देतात. नंतर परत प्रश्न पडतो की लाईट बिल कुणी भरायचं? ज्यावेळेस लाईट बिल चालू होतं ते लाईट बिल भरण्याची तरतूद सुद्धा त्या जिल्हा परिषद मध्ये केली जात नाही ना, त्या शासकीय शाळेमध्ये केली जात नाही.
म्हणजे एवढी दुर्दैवी अवस्था आहे की ही कुठेतरी थांबली पाहिजे. बरोबर. शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी हा महत्वाचा मुद्दा म्हणून आपण पुढे आलो पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल आजच्या कालखंडातील जे राजकारणी मंडळी त्यामधील कमीत कमी 80% राजकीय मंडळी, राज्यकारभार करणारी मंडळी शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढे आलेली. बरोबर आहे. का विसरली हे दिवस? बरोबर आहे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर सगळ्यांना अपेक्षा आहे. निलेश लंकेजी, जसं तुम्ही मूळ मुद्द्याला हात घातलेला आहे, विक्रम काळे यांच्याकडून मला उत्तर यावेळेला अपेक्षित आहे. विक्रमजी, तुम्ही मगाशी आता ब्रेकवर जाण्याआधी समाधान व्यक्त केले की सरकारनं आश्वासन दिलं, मात्र सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये इतका काळ या सर्व शिक्षकांना का वाट पाहावी लागते? जसं निलेश लंकेंनी सांगितलं की विद्यार्थ्यांचं आलेलं निवेदन त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं, तसंच पाणी आता सरकारच्या डोळ्यात कधीतरी येणार आहे का? या विद्यार्थ्यांचा कधीतरी विचार केला जाईल का? केवळ आश्वासनं देऊन होत नाही, त्याची अंमलबजावणी महत्त्वाची असते. विक्रम काळे, अगदी बरोबर आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळं लगेच पैसे काढा आणि द्या असं काही कुठल्याही सरकारमध्ये होत नाही. हे निलेशजींना पण माहीत आहे, कारण तेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळं या राज्याच्या प्रमुखांनी बैठक घेऊन हे सांगितलेलं आहे की अधिवेशन संपण्याच्या पूर्वी याबाबतचा निर्णय केला जाईल. तेव्हा मला असं वाटतं की राज्याचे प्रमुख जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा निश्चितपणाने ते सगळा स्थितीचा आढावा घेऊन निर्णय करत असतात आणि मला वाटतं तो सगळा आढावा घेऊन त्यांनी निर्णय केलेला आहे. आता शिक्षकावरती जी अतिरिक्त कामाचा बोज आहे त्यांना शिकवू द्या हे जे म्हणणं आहे ते अत्यंत खरं आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीची कामं असतील, जनगणनेची कामं असतील किंवा कुठलंही सर्वेक्षण आलं की ते शिक्षकाच्या माती मारलं जातं. यासाठी सुद्धा आम्ही यापूर्वीही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहोत, बोललेलो आहोत आणि काही अंशी कामं कमी झाली, परंतु निवडणूक हे राष्ट्रीय काम आहे, जनगणना हे राष्ट्रीय काम आहे, म्हणून ती कामं त्यांच्याकडून करून घेतली जातात. मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा सरकारनं पर्याय शोधला पाहिजे. आज अनेक कार्यालय आहेत की ज्याच्यामध्ये फारसं काम राहत नाही, तिथले कर्मचारी त्या ठिकाणी असतात, त्यांना फारसं काम नसतं. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून ही सगळी यंत्रणा कामाला लावावी आणि शिक्षकाचा ताण कमी करावा ही मागणी सरकारकडे आहे. सरकार निश्चितपणानं सकारात्मक निर्णय करणार. आज जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्याचं काम सरकारने केलं, त्याला आवश्यक असलेला निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही हे पण माननीय मुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळं या राज्यामध्ये मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्यामुळे या राज्यामध्ये अनेक मोठे मोठे जे व्यक्तिमत्व होऊन गेली ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकून गेलेली आहेत. त्यामुळे ह्या शाळा टिकल्या पाहिजेत, नव्हे तर त्याचं सक्षमीकरण झालं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा सरकार निश्चितपणानं निर्णय घेत आहे. बरोबर आहे, सरकार निर्णय घेताना दिसतंय, मात्र शिक्षकांच्या मूळ समस्या अजूनही दूर झालेल्या आहेत का? बरं, दुसरीकडे जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात त्यांच्यावरती अतिरिक्त भार देऊन त्यांच्याकडूनच दुसरी कामं करून घेत असताना दुसरीकडे मात्र अनेक जण आहेत जे अजूनही बेरोजगार आहे. मग त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून शिक्षकांचा भार कमी केला जाऊ शकतो का? या अनुषंगाने चर्चा सुरू राहील. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याबरोबर आणि संजय डावरेजी मी आपल्याकडे देखील येणार आहे. आणि शिक्षकांच्या असलेल्या मागण्या, त्या संदर्भात आझाद मैदान या ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन, या अनुषंगाने आज आपण चर्चा करतोय न्यूज प्लॅनेटमध्ये शिक्षकांच्या असलेल्या समस्यांवर. शिक्षक संघटनेचे समन्वयक संजय डावरे यांच्यापासून या सेगमेंटची आपण सुरुवात करूयात. संजय डावरेजी, ब्रेकवर जाण्याआधी आपण ऐकलं असेल की विक्रम काळे यांचं देखील म्हणणं आहे की एका बाजूला सरकारनं आश्वस्त तर केलेलं आहे, मात्र प्रश्न हा अंमलबजावणीचा असतो. ग्राउंड लेवलला काम करत असलेल्या शिक्षकांच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. 2024 साली ज्या प्रकारचं आश्वासन दिलं जावं त्याची पूर्तता आज 2025 पर्यंत झालेली नाही, हे जितकं जळजळीत सत्य आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांवरती जो अतिरिक्त भार टाकला जातो ही आपली मूळ समस्या आहे. त्याविषयी नेमकं काय आश्वस्त करण्यात आलेलं आहे? किती विश्वास वाटतो? म्हणजे एका बाजूला जर आज केवळ आश्वासन न देता या समस्येचं समाधान मिळालं असतं, थेट तोडगा निघाला असता, तर आज शिक्षकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काय भावना राहिल्या असत्या? संजय डावरे. निश्चितच आमच्या पण सर्वांना असं वाटत होतं की आम्हाला तिकडे चर्चेला नसतं बोलवलं तरी चाललं असतं. तुमचं काम झालंय आणि तुम्ही आता आम्ही आमचे लोक सगळे घरी गेली असती. बरं,
पण परंतु काही तांत्रिक अडचणी ज्या आमच्यासमोर मांडल्या, प्रशासकीय अडचणी त्यांनी ज्या समोर मांडल्या, त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावरती हे केलेलं होतं. कारण आम्हाला आतापर्यंतचा अनुभव आहे की प्रत्येक वेळी कागद काढला जातो, त्या कागदावरती कुठली अंमलबजावणी होत नाही. मुळात ज्या शाळा 2009ला कायम शब्द निघाला, त्यानंतर 2011ला त्यांचं मूल्यांकन झालं आणि मूल्यांकन झाल्याच्या नंतर त्या मूल्यांकनाचा जो GR आहे, तो GR असं सांगतो की तुमचे 5 वर्षांनी 20% मिळाले, तर नंतर पुढच्या प्रत्येक टप्प्याने तुम्हाला 20% मिळाले पाहिजे. पण परंतु ते न होता आज अशा कुठल्याही राज्यामध्ये असं नाहीये की फक्त एक मागणी पूर्ण होण्यासाठी 20, 25 वर्षे लागतात. कारण फक्त ही जी टप्प्या अनुदानाची जी काही मागणी आहे, ही मागणी पाठच्या 2011 पासून चालू आहे. आता 15 वर्षे झाले ते 20 वर्ष झाले. एक मागणी एका महाराष्ट्र सगळ्यांचे सरकार आले, यांचं सरकार आलं, त्या विरोधकांचे सरकार आले, जे विरोधात असतात ते कधी पुन्हा सत्तेमध्ये येतात, जे सत्तेमध्ये असतात ते पुन्हा विरोधकात जातात. परंतु या सगळ्यांचं असताना देखील जे आम्हाला जी मागणी मान्य व्हायला पाहिजे ती मागणी काही होत नाही. जे सत्तेमध्ये असतात ते गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत आमच्या मागणीला कसा विसर पडतो मला माहिती पडत नाही. परत जे विरोधातले असतात ते विरोधात येऊन त्या ठिकाणी बोलतात. परंतु मला एक असं म्हणायचं आहे की या ज्या वेळेस शासनाने एखादी गोष्ट दिलेली असेल, जसे आमच्याकडून त्यांची अपेक्षा असते, शासनाने एखादं परिपत्र काढले की ते परिपत्रक 2 दिवसात पूर्ण करून द्या, ते 3 दिवसात पूर्ण करून द्या, आज ह्याची सर्व माहिती पाठवा, त्याची माहिती पाठवा, ती आमची त्या वेळेमध्ये आमच्याकडून घेण्याचं असतं. परंतु शासनाकडून कधी अशा प्रमाणामध्ये असं होत नाही की एखादी गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्या वेळेमध्ये पूर्ण झालेली. ही खरोखरच आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक शोकांतिका आहे. कारण शिक्षक हा प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे, काम करणारा माणूस आहे आणि म्हणूनच सर्वांची, कारण समाजाचा शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व घडवणारं, देशाचा नागरिक घडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि हे सगळं करत असताना शासनाने आम्हाला कोणतंही काम दिलं, मग निवडणुकीचं असू द्या किंवा त्या जनगणनेचं असू द्या किंवा एखाद्या सर्व्हेचं असू द्या, ते आम्ही निमूटपणे करतो, आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वाटत नाही. परंतु हे कामं करत असताना आम्हाला जी काय आमच्या हक्काची पगार आहे ती पगार देखील मिळत नाही. आणि ते मिळण्यासाठी ज्याच्यासाठी आम्ही पेशा स्वीकारलेला आहे, सेवा स्वीकारलेली आहे की विद्यार्थ्यांना शिकवायचंय, मग ते विद्यार्थ्याचं शिकवून शाळा बंद करून आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. ही सगळ्यात मोठं आम्हाला वाटतं की ही मोठी शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका आता हे महाराष्ट्र शासन ठेवणार नाही अशा प्रकारच्या आश्वासनाला आम्ही आतापर्यंत या ठिकाणी मानलेलं आहे. परंतु निश्चितच मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की आम्हाला शेवटी शासनावरती विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाहीये. आम्ही तो विश्वास आता या ठिकाणी ठेवलेला आहे आणि देवेंद्रजी फडणवीसच्या काळामध्ये आम्हाला मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला पुन्हा एकदा जे फडणवीस साहेब आहेत, आता शासनाकडून शासनाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय विक्रम काळे साहेब आहेत, पाठच्या जवळपास 18 ते 20 वर्षापासून ते आमदार आहेत. कधी सत्तेत आहे, कधी विरोधामध्ये आहेत. परंतु हा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाहीये, पण तो आता सुटेल अशा प्रकारची आम्ही फक्त या ठिकाणी निश्चितच अपेक्षा व्यक्त करतोय. आणि हेच सगळ्यांनी मनामध्ये ठेवून सर्व शिक्षक आज विचार करतात की ही अंमलबजावणी अधिवेशन संपण्याच्या आधी होईल. बरोबर आहे. अधिवेशनाच्या आधी अंमलबजावणी होते का याकडे लक्ष असेलच. मात्र पुढचा प्रश्न हा यावेळेला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्यासाठी आहे. जयंतजी, अनेक वेळेला सत्ता पालट होते, अनेक वेळेला त्याच समस्यांवरती पुन्हा एकदा बोलावं लागतं. जसं आता मगाशी संजयजी यांनी काही रेफरन्सेस दिलेले होते की 2009 साल असेल, 2011 साली केलेल्या काही मागण्या असतील. आज 15 वर्ष होतात, सत्ता पालट होते. जे विरोधकांच्या भूमिकेत आहेत ते सत्तेमध्ये जातात, जे सत्तेत असतात ते विरोधकांच्या भूमिकेत जातात. मात्र अशा प्रकारची आंदोलनं केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी पाहिली जातात का? त्या मंचाचा वापर हा शिक्षकांच्या समस्यांचं समाधान करण्याकडे कधी होताना दिसून येणार की पुन्हा एकदा याच मुद्द्यावरती पुढल्याही वर्षी आपल्याला चर्चा करण्याची वेळ येणार की अंमलबजावणी होणार? काय वाटतंय जयंत आसगावकर? नाही, सरकार कोणाचंही असो, आतापर्यंत आमच्या शिक्षकांना दुर्दैवानं त्या ठिकाणी संघर्षच करावा लागलेला आहे. आज जर बघितलं तर त्या ठिकाणी काही लोक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, काही सेवानिवृत्त झालेले आहेत, परंतु त्यांना 100% मिळालेलं नाही. खऱ्या अर्थानं यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे होतं. म्हणून मगाशी सुद्धा मी आपल्याला बोललो की प्रत्येक टप्प्यासाठी यांना संघर्ष करावा लागतं. हे दुर्दैव आहे. 2-2 पिढ्या घडवणारा हा शिक्षक आहे आमचा आणि या ठिकाणी त्याला आंदोलन करावं लागतंय. त्यामुळे कुठलंही सरकार असेल तर त्या सरकारनं या ठिकाणी
विचार केला पाहिजे की शिक्षक हा भवितव्य घडवणारा व्यक्ती आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं तरतूद झाली पाहिजे. आज शिक्षणासाठी 7% तरतूद असायला पाहिजे, परंतु ती 2-2.5% पुढे जात नाही. त्यामुळे नेहमीच शिक्षण विभाग हा दुर्लक्षित राहिलेला आहे. त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे, चांगल्या शाळा निर्माण झाल्या पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सक्षम पिढी घडू शकेल. बरोबर आहे. आणि ही सक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी जी आहे ती या पॅनलमध्ये असलेल्या प्रत्येकाची तर आहेच, त्याचबरोबर शिक्षकांची सर्वाधिक आहे. कारण पुढली पिढी घडवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती येऊन पडताना दिसून येते. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणावरती होणारा खर्च, त्यांच्या असलेल्या बेसिक अडचणी आणि शिक्षकांवरती टाकण्यात येणारं अतिरिक्त काम यामुळे सफर होणारे विद्यार्थी आणि शाळा या संदर्भातला पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर असेल ते म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्याकडून आपण ते घेऊयात. निलेश लंके यांच्यापासून या सेगमेंटकडे आपण वळणार आहोत. निलेश लंकेजी, शिक्षकांवरती अतिरिक्त असलेला भार हटवण्यासंदर्भामध्ये अनेक वेळेला मागण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर शिक्षकांच्या असलेल्या मूळ समस्या दूर करण्यामध्ये कुठल्याही सरकारला आजपर्यंत यश न येण्यामागचं कारण काय? शिक्षण विभाग असेल, शिक्षक असतील, अशा शाळा असतील, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आजपर्यंत सर्व सरकारांचं झालंय का? सर्वात महत्वाचा शिक्षकांचा जो अतिरिक्त भार आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं असं निवडणुकीचे जनरली काम शिक्षकांकडे असतात. तर तुमची मतदार यादीची तपासणी असो, मतदारच्या प्रशिक्षण असो किंवा मतदानाच्या अधिकृत मतमोजणी असो, म्हणजे आणि आपल्या भारताला तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं पाहिलं असं निवडणुका वर्षभर निवडणुका चालू असतात. तुमची लोकसभा झाली का विधानसभा झाली का, तुमची ग्रामपंचायत येते का ग्रामपंचायत झाली की जिल्हा परिषद, पंचायत समिती, इतर काही निवडणुका, म्हणजे सगळ्या निवडणुकीत त्या शिक्षकांनी काम, कोविड सारखी महामारी आली, पार लसीकरणाचं काम आमच्या शिक्षकांनी करायचं. अरे त्या शिक्षकाला जर एवढा अतिरिक्त जर भार देणार असेल तर कसा तो त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करणार आहे? म्हणजे जो शिक्षक म्हणजे फार आपल्या जर भाषेत बोललो तर त्याला गन पॉइंट वर त्याच्याकडून काम करून घ्यायचं, टाइम बॉन्ड वर काम करून घ्यायचं. जर त्याच्याकडून तुम्ही एवढं टाइम बॉन्ड वर काम करून घेता तर त्यांना तेवढं तुम्ही शासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे ना. शेवटची पिढी घडवणारी शिक्षक हो सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपल्या आई वडिलांनंतर जर कोणाला आपण महत्व देतो तो माझ्या शिक्षकाला महत्व देतो. आई वडील जेवढे श्रेष्ठ आहे आपली पिढी घडवण्यासाठी, तेवढा शिक्षक सुद्धा महत्वाचा आहे. त्या शिक्षकाला जर तुम्ही एवढा जर प्रेशर खाली ठेवणार असेल तर कसं तो ज्ञानदानाचं काम करणार आहे? कसं? बरोबर आहे. आणि त्यांच्यावरती असलेला हाच भार कधी कमी होतो याकडे लक्ष असेलच. संजय डावरे, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आज एका बाजूला आश्वासन दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही काही काळासाठी स्थगित करताय आपलं स्वतःचं आंदोलन. मात्र जर ते येत्या काळामध्ये झालं नाही, अधिवेशनाच्या आधी झालं नाही, तर पुढचा पवित्रा काय आहे सर्व शिक्षकांचा? निश्चितच सर्व समन्वयकांनी आम्ही असा विचार केलेला आहे मी आल्याच्या नंतर की आम्ही 5 जूनपासून या ठिकाणी बसलेलो होतो. 5 जूनपासून ते कालच्या 2 दिवस बंद होईपर्यंत समजा आमचे सर्व समन्वयक खंडेराव जगदाळे असतील, त्याच्यानंतर राहुल कांबळे असतील, त्याच्यानंतर गुलाब पाल असतील, चाटे असतील, त्याच्यानंतर बानेरकर असतील, असे सगळेजण आहेत आणि खास करून आमचे राठे काका असतील, ह्या पूर्ण महाराष्ट्रामधील एक जो काही समन्वयक होता, या समन्वयकांनी त्या ठिकाणी पूर्ण सगळ्यांकडे गेल्याच्या नंतर सगळ्यांशी चर्चा केल्याच्या नंतर प्रत्येक एक जण जो पूर्ण शिक्षक वर्ग आहे, जो शिक्षक बांधव आहे, या बांधवांनी प्रत्येकाने स्वतः ठरवलेलं होतं की एवढ्या दिवस आम्हाला मिळालेलं नाहीये, आता आम्ही घेतल्याशिवाय काय जाणार नाही. आणि याच दृष्टिकोनातून, याच असंतोषामधून सगळेजण या ठिकाणी आलेले होते. आणि आज जो काही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आझाद मैदानावरती सन्माननीय पवार साहेब आले, रोहित दादा आले, सुप्रियाताई आले असतील, उद्धव साहेब आले असतील, हे सगळे आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आले. पण परंतु यासाठी आमचे जे सर्व शिक्षक बांधव होते, ज्यांना पोटाची भाकरी पाहिजे, त्यांना बाकीच्या दुसऱ्या कशाशी घेणं देणं नाहीये, की जी पोटाची भाकरी त्यांना मिळाली पाहिजे, आम्ही जे केलेले कष्ट आहे त्या कष्टाचा आम्हाला कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे, याच दृष्टिकोनातून सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी ते उपस्थित राहिल्याच्या नंतर शासनाने त्याची दखल घेतली आणि 2 दिवस बंद झाल्याच्या नंतर आम्हाला आज मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं
आणि जे आश्वासन दिलं गिरीश भाऊनी, त्याच्यानंतर मंगेश चिवटे साहेब असतील, त्यानंतर आपले मंगेशजी चव्हाण असतील, यांनी ज्या ठिकाणी जो पाठपुरावा केला, ते पाठपुरावा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आज जे आश्वासन दिलेलं आहे, या आम्हाला अशा आश्वासनाची खूप आम्हाला सवय लागून गेलेली आहे. परंतु आम्ही ठोस असं त्यांनी दिल्याच्या नंतर आम्ही जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही शंका ठेवणारच ना मनामध्ये. पण परंतु जे आम्हाला आज आश्वासन त्यांनी जे मनापासून मांडलेलं होतं की आम्ही त्याच्यावरती शंका ठेवू नये अशा प्रकारचे सविस्तर मांडलंय, त्याच्यानुसार आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तोपर्यंत स्थगित ठेवलेला आहे. कारण आम्हाला देणारं सरकारच, मायबाप आमचं सरकार, जे शासन खुर्चीवरती बसणार ते आमचे मायबाप, तेच आम्हाला देणार आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज आम्ही या ठिकाणी ते स्थगित केलेलं आहे. न केल्याच्या नंतर आम्हाला लोकशाहीमध्ये मार्ग मोकळा आहे ना साहेब. निश्चितच आहे. आता पाहूयात की अधिवेशन संपेपर्यंत या सर्व आश्वासनांची पूर्तता कशी होते. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथंच थांबावं लागतंय. मात्र धन्यवाद शिक्षक आमदार जयंत आसगावकर, विक्रम काळेजी, संजय डावरे आणि निलेश लंकेजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात आणि सामील झालात त्यासाठी. शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नव्हेत तर पिढ्या घडवणारे शिल्पकार आहेत. आज त्यांनाच आपल्या मूलभूत मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय, हे निश्चितच चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं तरी देखील शिक्षकांच्या मागण्यावरती ठोस तोडगा केव्हा आणि कसा निघतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची योग्य दखल घेतली जाईल का हे येणारा काळच ठरवणार आहे. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.